चुलीला मित्रांनो झुळमुळ जाळ लावलाय, लई जाळ नाही लावला, लई लावल्यावर करपल ना. जर उपवास धरून जर इच्छा पूर्ण होत असत्या तर उपाशी पोटी झोपणारा गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता. मस्तपैकी दादांनी दही आणि खिचडी घेतली मित्रांनो खायला. हो का, दादांचं आता आपलं दादा प्रथम जेवणारे. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्र म्हणलं की आपल्या महाराष्ट्रातील बहुतेक आणि भरपूर लोकांना उपवास असतो मित्रांनो. तसाच आज आपल्याला सुद्धा उपवास आहे आणि उपवास असल्या मग आपण वाड्यावरती बनवतो खिचडी बिचडी, असं खायला बनवतो ना खिचडी. ही आपलं दही दूध मित्रांनो आज आपल्या वाड्यावरती खिचडी बिचडी संपूर्ण बनवणार आहे आणि ते आपलं संपूर्ण वातावरण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये पाहायचंय. चला तर मग. काय करते सकाळ सकाळ? एक कती बसवायची या शेकाट्याला कती बसवायची होई? हा ना, त्यामुळे ते शेकाट्याला बोळ पाडायचं, तेव्हा ते बोळ पाडून हे करून कती बसवायची. कती बसवायची मित्रांनो, म्हणजे आपली पहिली कती हो का ह्या शेकाट्याला होती. हा जुना शेकाटा फुटला काय? हा, जुना शेकाटा फुटलाय मित्रांनो, त्याकरता हो काय आपली कती. आणि आता दुसऱ्या शेकाट्याला कती बसवायची तर आपलं घरीच दादा बिदा कती बसवत्या. दादा तुम्हीच बसवता ना घरी? आम्हीच बसवतो. हा, तर त्यासाठी आपल्या हो का ह्या अशा लोखंडाच्या डागणेत त्याला असं तापवून मस्तपैकी शेकाट्याला बोळ बिळ पाडायची आणि मग आपली कती बिती बसवायची मित्रांनो. सकाळ सकाळ मस्तपैकी आपल्या चुलीवरती दूध तापते. सकाळी सकाळी आपल्या दादांनी पाजणी बिजणी पाजली कुकरी आणि मग उरलेलं दूध कोकऱ्यांना पाजून हे उरलेलं मेंढराचं दूध आता मस्तपैकी दूध काढून तापाय ठेवले. दूध बीत तापवून मस्तपैकी आज वाड्यावरती उपवासाचा बेत आपला एकदम जोरात आहे मित्रांनो. आतापासूनच मित्रांनो आपलं दूध तापवायला सुरुवात, म्हणजे आपलं दिवसभर असं चुलीवच असतं हराव ह्याच्यावर आणि त्यामुळे दूध एकदम असं लाल बोंग लाल झरत दूध होतं मित्रांनो. लाल दूध तापल्यावर खायला बी एकदम मस्त आणि एकदम भारी साय बी येते आपल्या दुधाला. औषधी दूध म्हणलं की आपल्या शेरडा मेंढरांचं सर्व झाडाच्या वनस्पतींचा पाला बिला खात्यात आपली मेंढरं. रानात गेल्यावर काय त्यांना जे गावल ती खात्यात, त्यामुळं आपलं दूध बीध एकदम मस्त असतं मित्रांनो औषधी. दादा अशा पद्धतीने शेकाटा एकसारखा गोल करून घेते ते पुढच्या शेकाट्याचा शेंडा आणि याच साईडला मित्रांनो कती बसवायची आपली, म्हणजे इकडंच बोळ पाडून ह्याच साईडला कती बसवली जाते. आणि असं ठेवलं ना मग ते काय होतं नंतर मग ते पुढचं एक अर्ध थोडं थोडं फांदीला ह्याला दडकून शेकाटा बिकाटा लगेच फाकाळतो. त्याकरता असं सगळं व्यवस्थित करून घ्यावं लागतं मित्रांनो. अशा लोखंडाच्या बारक्या बारक्या सळया असल्या ना, आमचं पूर्वीचं जुनं नाव म्हणजे डागण्या म्हणतो आम्ही. आणि आपल्या डागण्या तापाय घातल्यात ती घातल्यात, पण त्यासोबत आपली ही कती सुद्धा तापायला टाकली मित्रांनो. म्हणजे असं त्याला चांगलं गरम करायचं, लाल बोंग करायचं, मगच आपल्या शेकाट्याला याला बोळ पडतात आणि कती सुद्धा बसवता येते. तर सर्वप्रथम आपली कती बसवायची प्रोसेस आहे आज वाड्यावर. कोराड हाणली की आपल्या हाताचा इकडं तिकडं तोल जातो मित्रांनो, ठोका बिका हुकतो. त्याकरता असं गोल हे तोडायचं म्हणलं की असं कोराड सरळ मांडायची, एक जणाने धरायची, दुसऱ्याने आपली गणाने वरनं हाणायचं. म्हणजे अशी कती बसवायची अशी प्रोसेस आपली करून घेते ते दादा आणि भाऊ हाणते ते गणाने त्याला. झाली कती बसवून? झाली कती बसून आता हा सुबाबळीचं फांट इथे वाढायचंय मेराला. सुबाबळीचं फांट वाढायचं मित्रांनो. कती ह्याच उपयोगासाठी ह्यालाच उपयोगी पडते आपली. असं फांट विंट काय काय सुबाबळी ही एवढ्या म्हणजे तोडायसारख्या नसतात, नुसतं त्याचं फांटा वरचा काढायचा, मग आपलं असं कतीने आणि वरचं फांट तोडून घेता येतात. ही कती बसवली आता बोळ पाडून या अशी नाटाने आणि आवळली. असे लोखंडात सळया तापून त्याला बोळ पाडून घेतले आधी का नाही? हा, आणि मग आपली फांट वाढायचं आपलं कुठं उंबराचं सुबाबळीचं. अशी कती मित्रांनो हा आपला शेकाटा आहे. कसला शेकाटा आहे दादा? मेसाचा, याचं नाव मेस आहे. आणि असं भरीव म्हणजे मित्रांनो बघा अख्खा भरीव शेकाटा आहे. फाकळत बिकळत नाही लवकर. मग असलं आपलं कतीला ह्याला असलंच असतं. मग असं नाटाने बिटाने पॅक करून घेतले आणि आता आपलं दादा फांट वाढाय चालला आता कतीने. तर मित्रांनो कती बिती बसवून झाली आणि आता आम्ही उंबराचं सुबाबळीचं फांट वाढायला चाललोय. तर आपलं दादा मित्रांनो जवळजवळ
8-9 वर्ष झालं आपलं दादा कतीने फांटं वाढतात. आता आपल्याला बी नाही येत, आपण थोडं थोडं म्हणजे आपण एकदम कच्चं आहे, फांटं बिंटं आपल्याला नाही येत एवढं वाढाय. आणि आपलं दादा एकदम पॉईंटने बरोबर फांटं तोडणार मित्रांनो. तर आपलं दादा पुढे चालले ते आता. दिवाळीच्या टायमाला आपलं ओढं बिडं अख्खं गज भरलं होतं पाण्याने. आता सगळं आटून गेले आणि वडं आटल्यामुळं मग असं आपलं वाड्याच्या कडच्या मग राहिलेल्या सुबाबळी बिबाबळी आता आपण तोडतो अशाच मेंढरांना. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं दादा हो का कतीने आता मस्तपैकी सुबाबळीचं फांटं तोडते ते असं मित्रांनो. आता आपल्याला एका कोणाची दादांची कमेंट होती, कती कशी बसवत्यात फांटं कसं तोडतात ते दाखवा. तर मित्रांनो आज आपली महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या स्पेशल दिवशी आपण असं आपल्या मेंढरांना सुद्धा खाया पियाचं बघायला लागतं. मग आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण कतीची या प्रोसेसचा व्हिडिओ दाखवलेला आहे मित्रांनो. आपल्या दादांनी आणि भाऊनी हो का असा भरपूर पाला पाडलाय, अजून बी पाडते ते आपलं दादा पाला. इकडं आपलं भाऊ पांगवते ते या साईडला आणि आपलं दादा ह्या साईडला टाकते ते. तर आपल्या दादांना विचारू जरा, दादा असा पाला बेला पाडल्यावर मेंढरांचा चांगला येडा होता असला होतो ना असं. मग सकाळचा येडा व्हावा म्हणून असं पाणी पितात ना, पाला बिला खाल्ल्यावर. पाला बिला खाल्ल्यावर मित्रांनो मेंढर पाणी बिणी पितात. असं सकाळचा आपला कसा नाश्ता असतो तसा त्यांना नाश्ता म्हणून असं थोडंफार पाला साला पाडायला लागतो आपला. वरनं काही नीट नव्हतं दिसत, पण हो का अशा पद्धतीने कतीने फांटा तोडायचा असतोय. आपलं दादा तोडते ते बघा. आधी त्याला व्हायस तोडला, मग वाढला की असा पडतो. सोयाबळीचं काय एवढं फांटं निबार नसतात. असा आपला भरपूर पाला आता तोडून झाला इथं इकडून सगळा. आता जायचे वाड्याव, मस्तपैकी खिचडी बिचडी बनवायची आज. मित्रांनो कसा फांटा तोडायचा बघा. एवढा मोठा वर शेंड्यातला आता एवढ्यासाठी इकडून खालून वर कावा चढायचं. मग आपलं एवढ्या वर नको जायला, त्यापेक्षा असं खालूनच आपलं तोडून घेतात. असं कतीने फांटा तोडायचं मस्तपैकी. पडला मित्रांनो हा आपला वाड्यावरचा खंडोबा देव बघा, जेजुरीचा खंडोबा आणि हा आपला वाड्यावला खंडोबा मित्रांनो. आणि आपल्या आईने आत्ता ही अख्खा आपला वाड्यावला देवार आहे. आईने मस्तपैकी देवबिव पूजून घेतले ते आत्ताच. तर मित्रांनो महाशिवरात्र आणि शिवरात्रीचा आपली वाड्यावर बनते आता खिचडी. काय बनवायची आहे आता? खिचडी बनवायची. आणि खिचडीसाठी काय काय घेतलंय बघा. एवढं शेंगदाणे घेतल्यात, एवढ्या मिरच्या घेतल्या ते मिरच्या, शेंगदाण्या आणि मित्रांनो इथं आपलं दूध बुगलवर मस्तपैकी तापवलेलं दूध. ठेवून कढाई चुली ठेवून शेंगदाणे भाजून घ्यायच्यात. शेंगदाणा मस्तपैकी शेंगदाणे एवढं भाजायच्यात खिचडीला. आधी खिचडीला वाटीवर शेंगदाणा भाजून घेते मित्रांनो आपली आई. आणि लगेच होती नाही खिचडी भिजवल्या, खिचडी होती भिजवली त्यामुळे खिचडी बनवाय. मिरच्या घेतलेल्या ह्याचं देठ काढून घेते ना. आता वाटीवर शेंगदाणे चांगला असं खरपूस भाजून घ्यायचं ते. आणि आता भाजले ते चुलीला काय ऊन लागतंय म्हणलं, एवढा जाळ लागत नाही. हा आता उन्हाळा दिवस त्यामुळे लाकडं बिकडं एवढी काय लागत नाही. लगेच होते, लय बी जाळ घालायला लागत नाही. आणि आपलं मित्रांनो शेंगदाणा तर मस्तपैकी हो का इथं भाजल्या तर येत आता. आणि आपल्या इकडे मिरच्या घेतल्या तर आईने मस्तपैकी आपल्या मिरच्यांची वाईज बारीक बुकटी बनवायची वाटून. शेंगदाणा चांगलं झालं भाजून, आता झालं नाही आता शेंगदाणा झालं भाजून. आता या मिरच्या घेतलेल्या ह्याचं देठ काढून घ्यायचे ते. देठ काढून घ्यायच्यात वाटून. बारीक बुकटी बनवायची आपल्या, बारकी बुकटी बनवायची वाटून वरट्या पाट्याव. तर मित्रांनो आधी त्याचं आई मागचं देठ का काढतात त्याचं? देठ वाटत नाही ना, काढायच लागते देठ. हा देठ काढायला लागतात, वाटत नाही आपण देठ. मित्रांनो असं मस्तपैकी मिरचीची बुकटी बनवायची. आणि आपल्या आईने बुकटी सुद्धा बनवली अशी बारीक. मिरची टाकून खिचडी बनवायची ना. हा मिरची टाकूनच बनवायची. आता हे झालं, शेंगदाणा वाटून घ्यायचे ते. मिरची वाटली, आता मिरची तर शेंगदाणा वाटायचा. तर असं मस्तपैकी वाटून घेते आई. खिचडी एकदम जोरात बनवायची आपल्याला. तर मित्रांनो आपल्याला एक कवट आणलं होतं आणि आपल्या देवांना कवटाचा निवद दाखवलाय.
म्हणजे आज म्हणतात कवट्याचा लय मान असतो निवदाचा. तर आपली आई आज देवाला कवट्याच्या निवदाचा मान असतो का? महाशिवरात्रीचा महादेवाला कवटाचाच मान असतो, निवद म्हणून. निवद म्हणून कवटाच. लय लोक आज कवटाचा निवद दाखवणार, देवांना कवटाचा निवद. हा. आणि माणसं खिचडी बिचडी बनवतात खायला. खिचडीचा बी दाखवायचा देवाला निवद, खिचड्याच्या बी दाखवायचं, पण महत्वाचा मान म्हणजे आपलं कवाट. आणि खिचडी नंतर आपली झाल्यावर आपण खायच्या आधी देवाला निवद दाखवायचा का नाही? उद्या उपास सोडताना बी देवा पूजायचं, परत देवाला निवद दाखवायचं आधी, मग जेवायचं. आणि उद्या किती वाजता उपास सुटणार? उद्या ह्या टायमाला? ह्या टायमाला सोडायचा. म्हणजे आज ह्या टायमाला धरायचा आणि उद्या ह्याच टायमाला उपास सोडायचा 24 तासांनंतर. तर मित्रांनो, मस्तपैकी आता आपलं वाटून झालं नाही? वाटून झालं. मिरचीनं आपले शेंगदाणा आता मस्त बारीक करून झाले, थोडं राहिले. आणि असं बारीक वाटून नाही टाकल्यावर काय होतं शेंगदाणा बिंगदाणा? जर तसंच टाकलं शेबूत तर नाही ना चांगलं होत, खिचडी चांगली होत नाही. असं सगळ्यात मिक्स होतं, मग खायला बी भारी लागते आपली खिचडी. आता हे मगाशी शेंगदाणा वाटलं होतं, शेंगदाणा मिरची, आता त्यात हे शेबू तांदूळ मिक्स करून घ्यायचं. ते असं खिचडी बनवायच्या. खिचडी बनवायला. महाशिवरात्र स्पेशल वाड्यावरची खिचडी मित्रांनो आज. खिचडी मित्रांनो, मिरची मागाशी वाटलेली वरट्या पाट्यावरती, त्याच्यात मस्तपैकी अशी मिक्स करून घ्यायची. आणि आपली आता ही खिचडी तयार होते आपल्या चुलीवरती, साबुदाणा खिचडी. आता त्यात हे तूप टाकून घ्यायचे, आपलं वाड्यावरचं गावरान तुपा. वाड्यावरचं गावरान तूप. खिचडीमध्ये तुपातली खिचडी बनते मित्रांनो आपली आज. वाड्यावलं तूप आहे आपलं मस्तपैकी. या तुपाची खिचडी आज, तुपातली खिचडी एकदम खायला भारी लागणार आपली. चुलीला मित्रांनो झुळमुळ जाळ लावलाय, लई जाळ नाही लावला, लई लावल्यावर करपल ना, त्याकरता थोडा जाळ लावून ही आपली खिचडी तयार होते मस्तपैकी कढईमध्ये. तर मित्रांनो, आपल्या काकींनी सुद्धा मस्तपैकी खिचडी बनवली का. कढईभर खिचडी आपली मस्तपैकी. कायात बनवली काकी? डालच्यात का तुपात? काकीने सुद्धा तुपातच खिचडी बनवली मस्तपैकी अशी. महाशिवरात्रीची खिचडी. उपास काकींना, आपल्या भाऊंना उपास. भाऊ आज उपास ना? महाशिवरात्रीचा. तर मित्रांनो, आपली आई मस्तपैकी खिचडी बिचडी बनवते. या ठिकाणी खिचडी होती आपली मस्त खिचडी. आणि मित्रांनो, हे उपवासाचं आपल्याला काही पटत नाही पहिल्यापासून. विषय काय असतो तर आता मला भरपूर म्हणजे असं, आता हे उगं परंपरेनुसार चालत आलेलं आहे आपलं उपवास बिपवास, आणि सर्वजण धरतात, त्यामुळं आपण पण धरतो. आणि पूर्वीपासून रीतिरिवाजाचा हा एक महाशिवरात्र खूप चांगला सण असतो. पण मित्रांनो, आपल्या पहिल्यापासून म्हणजे मला जसं कळते तसं आपल्या डोक्यात एकच असतं, आपण उपवास धरून आपल्या इच्छा आकांक्षा जर पूर्ण होत असत्या तर उपाशी पोटी झोपणारे अशी कितीतरी लोक आहे, हजारो करोडो, ती लोक आज सर्वात जास्त श्रीमंत झाली असती. त्यामुळं उपवासाचं एवढं बी काही नसतं. आणि असं म्हणजे काय कायचं परिस्थिती अभावी असं उपवास बिपवास धरत नाही. आणि असं नाही की त्यांनी उपवास धरला ना म्हणजे त्यांना देव पावन होत नाही. देव हा सगळ्यांच्या मनात असावा लागतो. सगळ्यांच्या मनात देव असेल तर देव सगळ्यांचा आहे. असं उपवास धरून हे काय होत नाही, असं माझं ते एक वैयक्तिक मत आहे. कोणाला म्हणजे असं मी कोणाला वाईट बीट बोलत नाही, सांगते माझं वैयक्तिक मत. जर उपवास धरून जर इच्छा पूर्ण होत असत्या तर उपाशी पोटी झोपणारा गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता. तुम्हाला काय वाटते कमेंट करून सांगा आपल्याला. देवाला निवद दाखवते मित्रांनो. खिचडीचा पहिला निवद आपल्या देवाला निवद दाखवायचा आणि मग मस्तपैकी आपण खिचडी खायला तयार. खिचडी बिचडी खायची आता.
मस्तपैकी दादांनी दही आणि खिचडी घेतली मित्रांनो खायला. हो का, दादांचं आता आपलं दादा प्रथम जेवणार आहे. दादा खावायच खिचडी, सांगा आम्हाला कशी काय लागते या. एकदम मस्त झाली या. मस्त. तुपातली खिचडी कशी झाली? मस्त. एकदम भारी. वाड्यावरची तुपानी चांगली चव देत असेल हा. चांगली मस्त चव देते. आणि आपलं गावरान दही बी म्हणल्यावर मग तर काय विषयच नाही. लय जोरात लागते मग.